नमस्कार. अनुश्री मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज नवरात्रीचा तिसऱ्या दिवसाचा तिसरा देवीचा रंग आहे निळा. मी मस्त ही निळ्या कलरची साडी वेअर केली. सकाळची देवपूजा करते मी. काल वाहिलेली फुलं काढून घेतली कारण फुलांवरती चाचणं होतात आणि आता नवीन फुलं अर्पण करते मी. आज फुलं काही बाहेरून विकत आणलेली नव्हती, घरच्याच झाडाची फुलं होती. जास्वंदीला पण एकच फुल आलेलं होतं, ते गणपती बाप्पांना वाहिलं आणि गुलाबाच्या झाडाला पण एकच फुल आलेलं होतं. ते देवाचे टाक जे ठेवलेले आपण देवीसमोर तिथे वाहिलं. हळदी कुंकू लावून घेतलं देवीच्या फोटोंना. आजचा नैवेद्य होता देवीचा दुधाचा. मग देवीला दुधाचा नैवेद्य अर्पण केला. घटाला ना रोज थोडंसं पाणी टाकायचं असतं. मी थोडंसं घटाला पाणी वाहून घेतलं. दगडी दिवा आहे माझा. 3 दिवस दिवा कंटिन्यू चालतो एकदा भरल्यानंतर, पण आज थोडंसं कमी झालेलं होतं तेल. म्हटलं आज पण दिवा परत भरून ठेव. सकाळी दिवा परत तेलाने भरून घेतला. तिळीचं तेल वापरते मी आणि तिळीचंच तेल 9 दिवस जाळलं पण पाहिजे. तिळीचं तेल जाळणं चांगलं असतं. आज आहे ना घटाला तुळशीची माळ होती, मग तुळशीची माळ बनवून घेतली. तुळशीची माळ घटाला अर्पण केली. सकाळी ना बाहेर थोडासा अंधार होता, त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ना थोडासा अंधकच आला. आता धूप लावून घेते, आरती करायची. धूप लावून घेतला, त्याच्यानंतर आरती करून घेतली. आरती वगैरे झाली माझी. आता मी देवीचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते. आजचा धान्य मस्त उतरायला सुरुवात झाली आहे. ब्ल्यू कलर होता, मग छोटीशी ब्ल्यू कलरची रांगोळी काढली. त्याच्यात हळदी कुंकाचा करंडा ठेवला. आता घरातली बाकी सर्व कामं आटोपली होती. अनुषू पण स्कूलमध्ये गेली होती. मग आता फराळाचं बनवते. थोड्याशा चकल्या तळल्या, वेफर्स चकल्या तळून घेतल्या. कारण ही खिचडी पण खाल्ल्या जात नाही आणि आज मी खिचडीच करणार होते. म्हटलं गरम गरम थोडीशी खिचडीच करू. रोज उपवासाला काय करायचं नाही असं मोठं टेन्शन येतं, कारण शेंगदाण्याचं जास्त खाल्ल्या पण जात नाही आणि ते खावा पण वाटत नाही, त्याने त्रास पण होतो. पण आपल्याकडं दुसरं काही खाती नाही आणि फळ तर ते उपवासाच्या ह्याच्यात खाल्ल्याच जाती नाही. थोडंसं तिखटच म्हटलं खिचडीच बनवू, थोडी तिखट. खिचडी सर्वांनाच आवडती, त्याच्यामुळे मग सर्वच थोडी थोडी खाता. पण ज्यांना उपवास असते त्यांनाच ती खाल्ल्या जात नाही. आता खिचडी बनवते मी. चकल्या वेफर्स माझे तळून झाले होते. भरपूर अशा मिरच्या टाकल्या तेलामध्ये. बटाटा आज उकडलेला नव्हता, बारीक कट करूनच घेतला होता. म्हटलं तेलातच तो परतून घेऊ चांगलं. साबुदाणा टाकला. शेंगदाणे दळून ठेवलेलेच होते. खिचडी ना उपवास नसला की मग खावा वाटते, आणि उपवासात ज्या दिवशी असतो त्या दिवशी खाल्ल्याच जात नाही ती.
दुसऱ्याला उपवास जेव्हा राहतो तेव्हा आपण मग ती खातो. मीठ टाकलं. थोडीशी कडक अशी खरपूस परतली ना मग छान लागते खिचडी गरम गरम. मला खूप नरम पण खिचडी नाही आवडत आणि मोकळीच खिचडी छान वाटते. चिकट खिचडी पण नाही खावा वाटत. कोथिंबीर टाकते. चला आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते. अनुश्री व्हिडिओ जर अनुश्री व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. डेली व्हिडिओ येतच राहतील.